नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज मी टुटी फ्रुटी बनवणार आहे कलिंगडापासून. यासाठी मागची ही साल काढून कलिंगडचे सालीचे बारीक तुकडे करून घ्यायचे. साली मी ह्या अशा काढून घेतलेल्या आहे, सुरीने काढलेल्या आहे. ह्याने निघत नाही आहेत त्या, खूप कडक आहे साल, म्हणून चिरून घेतले. आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे मी. याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आणि इथं कढईमध्ये पाणी ठेवलेले. त्याच्यात हे तुकडे टाकून देणार आहे. आता असे थोडे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे. हे आपल्याला थोडं शिजवण्यासाठी ठेवायचं, ट्रान्सपरंट होईपर्यंत फोडी. हे असं ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला 10 ते 15 मिनटं मी उकळून घेतलेलं आहे. ह्याच्यात निथळून घ्यायचं. आता ह्याच्यात दुसऱ्या भांड्यात मी काढते. हे इकडे तापायला ठेवलेले 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि जेवढा आपण क्वांटिटी घेतलेली आहे ते तेवढं त्या अंदाजाने साखर घालायची. साखर पूर्ण विरघळून घ्यायची. आपल्याला पाक करायचा नाही आहे, साखर विरघळून घ्यायची फक्त ह्या पाण्यामध्ये. साखर आपली विरघळलेली आहे, त्यात आता परत हे टाकून द्यायचं फोडी. आणि आता झाकण न ठेवता साखर पाकतात मुरेपर्यंत उकळून घ्यायचं आपल्याला. मोठ्या गॅसवरच ठेवलेलं आहे मी. चांगलं आपल्याला साखरदार मुरली पाहिजे फोडींमध्ये. असं सगळे साखरदार मुरेपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आपलं झालेलं आहे तर मी गॅस बंद करणार आहे. आणि जसे आपल्याला कलर करायचे तसे कलर घालायचे. पावडर कलर पण मिळतात, तुम्हाला कोणते टाकायचे ते टाकू शकता. मी हा ग्रीन लिक्विड कलर आहेत माझ्याकडे, ते मी वापरणार. येल्लो, हा ब्ल्यू एक आहे, खायचाच कलर आहे. हे सगळे केकसाठी मी वापरते. आणि हा टोमॅटो रेड आहे. हे कलर मी वापरून 4 डिशमध्ये काढून घेणार आहे. सगळं 4 डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आवडीप्रमाणे आपल्या कलर टाकायचा. थोडं थोडंसं थेंब टाकणार आहे, तर वाळायला वेळ नको. हा येल्लो कलर टाकला, 2-3 थेंबच टाकलेले मी. पावडर कलर असेल तर तुम्ही पावडर कलर टाकू शकता. हा ब्ल्यू कलर आहे, हा ग्रीन कलर आहे. हे मिक्स करून घेतले मी. मग आपली घरच्या घरी टुटी फ्रुटी तयार आहे. आणि असे आम्ही सुकवून घेणार आहे. उन्हात सुकवू शकता तुम्ही. सुकवल्यानंतर मी परत दाखवतो तुम्हाला.